नमस्कार, मी प्राजक्ता. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा खूप सारे आतापर्यंत प्रोग्राम झाले आहेत शिवजयंतीनिमित्त. वेगवेगळ्या स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असेल किंवा लहान मुलांचं स्पीच घेतलेले आहेत. भरपूर लहान मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतलेल्या आहेत शिवजयंतीनिमित्त. आणि आज आहे प्रोग्राम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत कारण डान्स वगैरे असतात, त्यामध्ये गाणे वापरलेले असतात, तर मग इथे कॉपीराईट येऊ शकतो. तर जी तुम्ही शिवाजी महाराज यांची मूर्ती बघितली आहे ती आमच्या सोसायटीमधलीच आहे, म्हणून म्हटलं चला ते तरी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर मुलांनी भिंतीवरती खूप रेषा वगैरे ओढल्या असतील, जसं की पेनाने, पेन्सिलने किंवा क्रेयॉन्सने, तर त्या कशा पद्धतीने काढाव्यात. माझ्या हॉलमध्ये ना निर्वीने खूप रेषा ओढून ठेवल्या होत्या आणि त्यासाठी ना ॲमेझॉनवरती मी सर्चसुद्धा केलं की स्प्रे वगैरे आहे का, तर अवेलेबल होता, पण तो स्प्रे जात होता साधारणतः 400 वगैरेपर्यंत. आणि मी म्हटलं एवढे चारही भिंती तिने एवढं घाण केल्यात तर मला तर कमीत कमी तर 2 स्प्रे लागतीलच, म्हणजे 800 रुपये तर माझे जातीलच. तर म्हटलं चला आपल्याला असंही कलरिंग करावंच लागणार आहे. तर मग मी असं ठरवलं की आपण ना कलरिंग करू, हा एक ऑप्शन थोडंसं साईडला ठेवूयात. मी काय करते म्हटलं स्टार्टिंगला थोडंसं घरीच ट्राय करून बघते. तर आपलं जे दुसरं चॅनल आहे किचन हॅक्स रिलेटेड आपण शेअर करतो, त्यावरती बरेच मी हॅक शेअर करत असते. तर मी काय केलं, कोलगेटचं हॅक शेअर करायचं ठरवलं. आता समोर तुम्ही बघणार आहात, पण मग एवढं मोठं कोलगेट कसं यूज करणार ते तुम्हाला समोर कळणारच आहे. तर खूप सोपा हॅक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, तुम्ही अवश्य ट्राय करा. चला आता ते कसं साफ करायचं, घरातली साफसफाई कशी केली आहे, हळूहळू साफसफाईला सुरुवात केली आहे कारण उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळा म्हटलं ना तर घरामध्ये खूप धूळ येते, त्यामुळे म्हटलं चला आता भरपूर दिवस झाले आपण साफसफाईसुद्धा केली नाही आहे, त्यामुळे रोज थोडी थोडी साफसफाईसुद्धा सुरू आहे. आता तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये किचनची साफसफाईसुद्धा बघायला मिळेल. तर चला आता आपण ते सगळं साफ करून घेऊयात आणि मग मी तुझ्यासोबत भेटते. तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला फक्त भिंतीचा काहीसाच पोर्शन दाखवत आहे. अशाच पद्धतीने चारही भिंती या अशा घाण झालेल्या आहेत. आता ह्या जर काढायचं म्हटलं तर मला माहिती होतं थोडे फार नाही बरेच कष्ट मला घ्यावे लागणार आहे, पण माझं एवढंच होतं की कलरिंग सध्या तर नाही होऊ शकत घराला. मग अशा वेळेस आपण जर काही करू शकलो तर खूप बरं होईल. तर मला ना एक छोटासा हॅकसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचा होता, त्यामुळं म्हटलं की चला आधी तो शेअर करूयात. जर तुमच्या घरामध्ये थोडं फारच रेषा वगैरे ओढल्या असेल मुलांनी, तर जे व्हाईट कोलगेट असतं ना ते त्या ठिकाणी लावायचं आणि एक 30 ते 40 सेकंद त्याला रेस्टिंग टाईम द्यायचा आणि त्यानंतर लिंबूने घासायचं. हवं तर लिंबू तुम्ही इकडे स्किप केलं ना तरीही चालेल. फक्त काय करायचं, त्यानंतर एखादा सुती कपडा घ्यायचा ओलसर करून, किंवा मग जुनं टूथब्रश असतं ना ते ओलसर करून घ्यायचं आणि नंतर त्यावरती ना हळुवारपणे घासायचं. खूप व्यवस्थित ते निघून येतं. जर थोडाच पोर्शन असेल तर कलरसुद्धा निघत नाही. तुम्हाला असं वाटेल की काढायच्या वेळेस की कलर निघतोय की काय, पण नंतर जेव्हा ते पूर्ण ड्राय होऊन जातं, सुकून जातं, तेव्हा तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याचा रिझल्ट मिळेल. पण जर तुमच्या घराची हालतसुद्धा सेम माझ्यासारखी असेल तर हा हॅक ट्राय करू नका. जी दुसरी मेथड आहे ती अवश्य ट्राय करा. तर मी सरळ काय घेतलं तर घासणी घेतली, ओली करून घेतली आणि त्यावरती डिशवॉश लिक्विड घेतलं. घासणी ही बऱ्यापैकी ओली असायला हवी. जर घासणी ही कोरडी असेल तर मग कलर जास्त निघायचे चान्सेस आहेत. कारण काय होतं की आधी पाण्याने आपण ते ओलसर करून घेतो आणि मग व्यवस्थितरित्या ते डाग निघतात. आता इथे 4 प्रकारचे पेन वापरलेले आहेत. पहिलं तर पेन, नंतर कलरचे क्रेयॉन्स असतात ते वापरले, देन मार्कर आणि देन पेन्सिल. तर यामध्ये सगळ्यात जास्त कष्ट तुम्हाला मार्करवरती करावे लागेल कारण मार्करचा कलर निघायला थोडासा वेळ लागतो. आता ही भिंत पूर्ण माझी साफ झाली आहे आणि ती आता ओली आहे, त्यामुळे असं दिसत आहे. पण जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर रिझल्ट एकदम 100% आला आहे. पण थोडाफार कलर हा निघतोच. पण जर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं लगेच कलर द्यायचा नसेल, भाड्याच्या घरात राहत असणार, तर तुम्ही हे अवश्य ट्राय करा. त्यानंतर माझा मोर्चा वळाला दुसऱ्या भिंतीकडे. आता इकडे TV खालचा जो सेक्शन आहे तो सुद्धा मी व्यवस्थित साफ करून घेतला आहे. निर्वी त्या दिवशी थोडीशी लेट उठली, त्यामुळे मला हा चान्स मिळाला. खरं तर नंतर ती उठली, माझी एक भिंत झाली आणि लगेच ती उठली, पण तिने सुद्धा मला हेल्प केली. हेल्प म्हणजे मी जसं करत होते
तसंच तिला करायचं होतं. म्हटलं ठीक आहे, तिच्याजवळ सुद्धा दुसरी घासणी दिली आणि ती सुद्धा करायला लागली. तर ही बघा, ही माझी असिस्टंट आहे आणि हिने सगळं घर हे केलं होतं, हो ना कन्यू? हे बघा, खाली स्लिप होणे म्हणून मॉ बनवून ठेवला की चला हे व्हाईट पूर्ण कलरचं निघलं. इथे पूर्ण घाण केली होती तिने, पूर्ण क्लीन निघालेला आहे. नंतर व्यवस्थित कपड्यांनी पुसून घ्यायचा. इथे बघा थोडंसं पेनाचं आहे, ते थोडंसं म्हटलं चला जे थोडं राहिलं ते नंतर आपण ट्राय करूयात. ही भिंत पूर्ण कव्हर केली होती अर्धी, ती सुद्धा क्लीन झाली आहे. इकडे बघा बेड अलीकडे ओढून घेतलं आहे, सगळं घाण आहे सध्या, अस्तव्यस्त आहे कारण आता क्लिनिंग करूनच घेतोय. हॉल पूर्ण आता साफ करायचा आहे. तर हे सुद्धा इकडची भिंतसुद्धा व्यवस्थित साफ केली. इथे थोडेसे मार्करचे डाग आहेत, मी तुम्हाला म्हटलं ना मार्करचं थोडंसं हे करा, आणि व्यवस्थित क्लीन झालेलं आहे. आता निर्वी दाखवते मी तुम्हाला. हाय हाय कर, मी काम करते म्हणा. बघा निर्वी इथे, आणि इकडे सगळं मी आधी बेडवरती टाकून ठेवलेलं आहे. हे सगळं क्लीन केलं. आताच हा पोर्शन झालाय त्यामुळे हा ओला आहे. हे पूर्ण आता ना फोकस होत नाही, पूर्ण तुम्हाला थोडंसं वेगळं दिसत असेल पण हे खरंच खूप छान क्लिअर निघालेलं आहे. आणि मी खूप हॅप्पी आहे की आता जरा घर व्यवस्थित दिसेल. आता हे बघा खाली पूर्ण अस्तव्यस्त आहे. मॉप ठेवला की पाणी पाय सटकू नये म्हणून हे पूर्ण व्हाईट झाले. पूर्ण आता साफ करायचं आहे आम्हाला हे अशा पद्धतीने. आता आम्ही दोघी जणी साफ करून घेतो. मी आज ना मनाशी ठरवून ठेवलं होतं की आज आपल्याला हॉल पूर्ण साफ करायचा आहे. त्यामुळे मी भिंती वगैरे सगळ्याकडून झाडू मारून घेते आहे, जाळं वगैरे काढत आहे. आणि जर पंखा तुम्हाला साफ करायचा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्याची घाण खाली पडायला नको, मग जुनी उशीची खोळ असते ना त्याने साफ करा आणि ती पंख्याच्या पातीमध्ये घाला, व्यवस्थित साफ होऊन जाते. तर सगळं साफ करून घेतलं आधी. आणि बेड होता तर बेडसुद्धा अलीकडे ओढून तो सुद्धा व्यवस्थित झाडून पुसून करून घेतलं. आणि माझा हॉल सगळ्यात पहिली मी साफ करून घेतला. आणि आता खूप छान वाटत आहे. जर घरामध्ये पाहुणे आले ना तर ते वेगळंच वाटत होतं. आणि भाड्याच्या घरामध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर घर हे फार घाण झालं असेल तर आपण जे आधी डिपॉझिट देतो ते सुद्धा फार ते काढून घेतात, मग खूप कट करतात. आणि करणारच ना, त्यांचं घर असतं, त्यांनासुद्धा वाटतं ते व्यवस्थित ठेवायला हवं. त्यामुळे आपण सुद्धा भाड्याच्या घरात जरी राहत असलो तरी आपल्याला ते घर छत देतं. त्यामुळे आपण त्या घराची सुद्धा आपलं घर आहे अशीच काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर मी ना निर्वीला नाश्ता वगैरे दिला आणि व्यवस्थित आधी सगळी डस्टिंग करून घेतली. झाडून घ्यायचं होतं तर मग बेडशीट वगैरे सुद्धा चेंज केला. आधी बेडशीट पहिलंच ठेवू दिलं कारण जी काही घाण पडायची ती म्हटलं त्यावरती पडेल, आणि त्याचासुद्धा लोड मी वॉशिंग मशीनला लावून दिला. आता जेव्हाही तुम्ही हे करत असताना तर एकाच दिवशी सगळी साफसफाई करायची नाही. असं केलं तर आपल्याला थकवा येतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हाही साफसफाई करत आहात तेव्हा जेवणावरती त्याचा इम्पॅक्ट पडला नाही पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिले जेवण वगैरे बनवून घ्यायचं. सकाळचं असेल किंवा संध्याकाळचं असेल, तुम्ही मधल्या वेळेमध्ये जेव्हा फ्री वेळ असतो तेव्हाही साफसफाई करायला घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपलं जो रोजचं रुटीन असतं त्यावरती अफेक्ट होत नाही. आता मी एवढं साफ केलं, मग निर्वीने बघा चांगली मस्त इकडे तिचा बेड तयार केला आणि तिकडे झोपायला लागली. खाली एवढं अस्तव्यस्त आहे तरीसुद्धा मग मी तिला कसं तरी उठवलं तिथून आणि म्हटलं वरती झोप. ती झोपली आणि मग सगळं व्यवस्थित क्लीन केलं आणि आता झाडून घेत आहे. तर मी आधी घरातील जे रोजचे कामं असतात ते सगळे करून घेतले आणि त्यानंतर मी हे एक्स्ट्रा काम करायला घेतलं. आता या दरम्यान काय होतं की निर्वीची स्कूल सुरू होती पण ती स्कूलमध्ये जात नव्हती, त्यामुळे मला टाईमचं लिमिट काहीच नव्हतं. पण जेव्हा तिची स्कूल असते तेव्हा मी 5 दिवस हे असलं काहीच करत नाही. माझ्या हातात असतो फक्त सॅटर्डे संडे, आणि तुमच्याही हातात तसंच असेल. आता मुलांचे पेपर चालू आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये बिझी असणार, पण मार्चमध्ये मात्र तुम्ही फ्री असणार, तेव्हा तुम्ही हे रुटीन अवश्य फॉलो करा. आणि तुम्हाला जर हा व्लॉग खरंच आवडत असेल तर लाईक करा, आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब जरूर करा. आता काम करता करता कंटाळा येऊ नये म्हणून म्युझिक तर असायलाच हवं, तर टी व्हीला गाणे लावून दिले. त्यानंतर सगळं झाडून वगैरे घेतलं आणि आम्ही घेतला नंतर कलिंगडाचा ब्रेक. महानगरपालिकेचे नगरसेवक आपले मनपूर्वक स्वागत आहे. आणि
शिवरायाने शिकविला तलवारीचा घाव आहे. शिवरायाने शिकविला तलवारीचा घाव आहे. महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला आघाड्यात लढा आहे. आणि माझ्या भीमरायाने पृथ्वीला प्रेम बंधू भाव आहे. दोनच राजे जिथे गाजले एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अपूर्वा नेमलेकर रात्रीचे खेळ चाले यामधील शेवंता तुमच्या भेटीला आलेली आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे. टाळ्या. तुमचे मोबाईल टॉर्च ऑन करा. टॉर्च ऑन करा. टॉर्च फक्त 2 मिनिटं ते तुम्हाला शुभेच्छा देतील. आणि या ठिकाणी टॉर्च सगळ्यांच्या ऑन झाल्या पाहिजेत. मॅनेजमेंट टीम लाईट ऑफ करायची आहे मागची. थोडा वेळ फक्त 5 मिनिटं लाईट ऑफ करायची स्टेजची सुद्धा. या ठिकाणी सगळ्यांच्या टॉर्च लागल्या पाहिजेत. आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री रात्रीचे खेळ चाले अपूर्वा नेमलेकर सिने अभिनेत्री आणि सिने अभिनेता सुमित पुसावळे याच्या ठिकाणी आगमन झालेलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने आज सगळे तारे अपूर्वताई या ठिकाणी डायलॉग म्हणते जसं मी माझ्या एक्स सासूबाईंना हाक मारते. माय डिअर एक्स सासूबाई. आणि सागऱ्याला छळण्यासाठी सुद्धा मी हाक मारते त्याला खिजून अगदीच. माय डिअर सागर. थँक्यू. तर तुम्ही बघितलं आपण सगळं काही व्यवस्थित साफ केलं. फक्त आता हे केल्यानंतर ना थोडासा असा कलर तुम्हाला गेलेला दिसेलच. पण एवढं जर घाण केलं असेल आणि जर हे ह्या पद्धतीने साफ होत असेल तर नक्कीच बेटर राहील. नंतर तर तुम्ही कलर जेव्हा द्यायचा तेव्हा देऊ शकता. पण मेनली माझ्या हॉलमध्ये हे झालं होतं म्हणून मला ते पटकन साफ करायचं होतं. पाहुणे आले तर ते व्यवस्थित वाटत नव्हतं म्हणून म्हटलं चला आपण हे साफ करूयात. आणि मी भाड्याच्या घरामध्ये राहते तर ते कुठेतरी मला योग्य वाटत नव्हतं. कारण ज्यांचं हे घर आहे ते सुद्धा कधी येत असतात तर ते बोलत नाही काही म्हणजे याचा अर्थ आपण त्यांचं घर असं करायचं असं नसतं. आणि घरामध्ये लहान मुलं असेल तर ह्या खूप कॉमन गोष्टी आहेत. तर आता असं ठरवलं आहे मी की तिला ना छोटासा असा ब्लॅकबोर्ड आणूयात म्हणून. तर तिच्या हातामध्ये पेन दिला तर मला माहिती नाही ते ब्लॅकबोर्ड सोडून ती भिंतीच रंगवेल की काय. त्यामुळे मी अजून तोही घेतला नाही आहे. आता सध्या ना तिच्यावरती आता सुट्ट्या लागतील ना मार्चमध्ये आणि एप्रिलमधून नवीन सेशन सुरू होईल. पुढचा क्लास सुरू होईल. तर आता तिच्यावरती सुट्ट्यांमध्ये रायटिंगवरती जास्त फोकस करावा लागणार आहे. ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. बाकीच्या बेडरूममध्ये सुद्धा तिने ना थोडं थोडं पेनाने ओढलेलं आहे. तर माझं थोडं साफसफाई तर चालूच आहे तेव्हा मी ते क्लीन करेल. पण हॉलमध्ये जरा जास्त होतं. कोणतेही पाहुणे आले तर हॉलमध्येच बसतात ना त्यामुळे ते साफ करणं गरजेचं होतं. त्यामुळे सगळ्यात पहिले हॉलच साफ करायला घेतला. आणि आता ना भव्य अशी मिरवणूक निघणार आहे. 5 वाजत आहे आता 6ला निघेल. आणि त्यानंतर मग मला असं वाटतं 6:30-7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार आहे. तर बघूयात जाणं झालं तर थोडंफार का होईना शेअर नक्की करेल. तर चला आता हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थोडी पण व्हॅल्यू भेटली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.